हे बघ पुष्कराज, तू घाबरू नको. मला सांग, हे तू लिहिलंस? हो, पण मला पण कळत नाही मम्मा मला का ओरडते. आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याला आपण आय लव्ह यू म्हणतो ना. म्हणजे तू म्हणतोयस ते बरोबर आहे, पण आमच्या क्लासमध्ये आम्ही खेळत होतो आणि टीचरनी आम्हाला सांगितलं की तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता त्यांची नावं चिठ्ठीमध्ये लिहा. मग मी लिहिलं, आय लव्ह मम्मा, आय लव्ह पप्पा, आय लव्ह ग्रँडपा, आय लव्ह यश दादा. आणि तसंच सेम मी माझ्या फ्रेंडचं नाव लिहिलं. साक्षी माझी बेस्ट फ्रेंड आहे. ऍक्च्युली तू जे सांगतोयस त्यावरून असं काय वाटत नाही की तू काही चुकीचं केलंयस. हे बघ, तू काळजी नको करू, मी समजवतो काकूला. तू घे, तू खाऊन घे. थँक्यू दादा. मी हे माझ्या रूम मध्ये व्हिडिओ गेम बघत खाऊ? ठीक आहे, जा. बघू जरा. आय लव यू साक्षी. क्या बात है पिकूचू. ओ हो वा. अरे या पिकूचूला मी उगाच अंडर एस्टिमेट करत होतो. हा तर छोटा पॅकेट बडा धमाका निघाला. यश तुला खरं सांगू, पिकूचूकडे ना तू ट्युशन्स लावायला पाहिजेत. ट्युशन कशासाठी? अरे हे बघ, किती सहज सोप्या पद्धतीने त्याने भावना व्यक्त केल्यात. आय लव्ह यू साक्षी. वा. आणि तू सुंदर दिसतीयस एवढं सांगायला तुला किती वेळ लागतोय, म्हणून ट्युशन. आय किल यू समीर. मारा सर, तुम्ही मारा मला, पण पिकूचूने ज्या भावना व्यक्त केल्या त्या जर तुम्ही करणार असाल तो दोस्त के लिए ये जान भी कुर्बान है. तुला फक्त थोडासा चान्स मिळाला की तुझी गाडी लगेच सुटते ना, आणि सुसाट पळते. आणि फक्त प्रेम हे एकमेव स्टेशन माहितीये तुला, बस दॅट्स इट. प्लॅटफॉर्म नंबर सुद्धा सांगू शकतो मी तुला. पिंग पॉंग. यश लव्स नेहा. प्लॅटफॉर्म नंबर आहे यश लव्स नेहा. गाडी क्रमांक आय लव्ह यू. थँक्यू. जाणार आहे प्लॅटफॉर्म यश लव्स नेहा. थँक्स. थँक्यू. थँक्यू. तुमची गाडी कधी गेली आहे प्लॅटफॉर्म वरती? शट अप. हॅलो मिस्टर परांजपे. हॅलो नेहाजी. हां बोला ना, काही काम होतं का? नाही नाही, काम नव्हतं काही. मी ॲक्च्युली परीबद्दल विचारायला फोन केला. कशी आहे आता परी? हो, परी बरी आहे. हां, तुम्हाला खरंच सांगतो नेहाजी, झाल्या प्रकारापासून ना माझी रात्रीची झोप उडाली आहे अक्षरशः. किती घाबरली होती हो परी. म्हणजे मी जसं तिच्या समोर गेलो ना, मला अक्षरशः येऊन बिलगली. एकसारखा तिचा चेहरा माझ्या डोळ्यापुढे येतो हो. हे बघा नेहाजी, मी तुम्हाला एकच सांगतो, इथून पुढे केव्हाही तुम्हाला गरज लागली ना, म्हणजे अगदी अर्ध्या रात्री सुद्धा, तरी ह्या परांजपेला एक फोन करायचा. तुमच्या पुढ्यात हजर राहणार परांजपे. थँक्यू मिस्टर परांजपे. इच्छा हवा होता. खरंच त्या दिवशी तुम्ही होता म्हणून तर, पण आता बरी आहे परी. बरं बरं. मी काय म्हणतो नेहाजी, मी तुम्हाला फोन करतो परत. मला ना एका मीटिंगला जायचं आहे अर्जंटली. हां हो, मला पण ऑफिसला जायचं आहे. ठेवते. चालेल, बाय. थंडी नंतर घ्या, नंतर. परांजपे गेली ती. मी चहा घेऊ का? मगाचपासून विचारतीये. मला एक कप चहा हवा होता. हो घ्या. ओरडता कशाला मग? परांजपे, तुम्हाला जर माझ्याशी बोलायचं होतं ना, तर तुम्ही मला इथे का बोलवलं? मस्तपैकी तुमच्या ऑफिसमध्ये बोलवायचं ना मला. एसीत बसलो असतो, बोललो असतो. आणि त्या नेहाला भेटायचं होतं तर आत्ताच भेटून घ्यायचं ना. तुमच्या दोघांच्या गाठीभेटी झाल्या तर आपलंच काम लवकर होणार आहे. एकसारखं भेटून मला माझं महत्त्व कमी नाही करून घ्यायचं आहे.
मला फक्त तिला बघायचं होतं. आणि कसं आहे ना, राजा स्वतः मैदानात उतरत नसतो, तुमच्यासारख्या प्याद्यांना उतरवत असतो. ह्या नेहाचा जीव त्या परीमध्ये अडकला. एकदा का त्या पोरीला मी आवडायला लागलो ना, की तिच्या आईला पण आवडायला लागलं. या हे घ्या. मला परीसाठी आहे. परीसाठी एवढं? हा खाऊ परीला द्यायचा आणि तिला सांगायचं की परांजपे काकांचं तुझ्यावर आणि तुझ्या आईवर प्रचंड प्रेम आहे. मी तिला जाऊन देते, पण गरम होत आहे ना, दुपारनंतर दिलं तर चालेल का? सकाळी मुलं खूप किरकिर करतात. हो, दुपारनंतर गेलं की पोटं कशी भरलेली असतात ना मुलांची, मग त्याला पटवून देणं सोपं जातं. हे जे काही तुम्ही घाणेरडं कारण दिलं ना, ते मला अजिबात पटलेलं नाही. पण ठीक आहे, जेव्हा जमेल त्यावेळेला जा. पण माझं काम झाल्याशी मतलब. काम झाल्याशी मतलब. तशी पण माझी कोणतीही कामं मी अशी अर्ध्यावर सोडत नाही. हो का? हो, मी करीन, पूर्ण करीन. फक्त परांजपे ते कमिशनचं बघा ना जरा. बिस्किटचा पुडा दे. ते टोस्ट पण चालतील. ते तुमचं कमिशन. हे ओ, हे कमिशन नको मला. परांजपे पैसे. अहो, Yes, buy it. Buy it. Yeah, that startup. Buy it. Okay. I'm confident about it. Just buy it. यश 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 86% आले. 86%? That's amazing, शेफाली. पण तू कुठल्या एक्झामला बसली होतीस? तसं बघायला गेलं तर परीक्षाच असते ती, प्रेमाची परीक्षा.